देवा तुम्ही काही बोलू नका, पण तुम्हाला विनंती आहे, माझ्या आईने गांधारीने तुमच्यासाठी 56 प्रकारचा भोजन तयार केलेला आहे, चला तुम्ही जेवण करायला. भगवंत त्या सभेमध्ये उभा राहिले, म्हणले दुर्योधना, पहिली गोष्ट मला भूक नाहीये, दुसरी गोष्ट तुझ्या अंतःकरणामध्ये प्रेम नाहीये, आणि तिसरी गोष्ट मी संकटात नाहीये, त्यामुळे मी तुझ्याकडे भोजन तर करू शकत नाही. पण हा, तुझ्याही अगोदर माझ्याकडे निमंत्रण मला पोहोचलेलं आहे, ते म्हणजे विदुर काकाच्या घरचं. विदुर काका तिथंच बसले होते, मी कधी दिलं यांना निमंत्रण? माझ्या घरी खायला काही नाही, झोपडीत राहतो आम्ही, फळं खाऊन त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतो, आता यांना मी निमंत्रण कधी दिलं? भगवंत त्या सभेमध्ये म्हणतात की विदुर काकांचं निमंत्रण मला मिळालेलं आहे. हसायला लागला दुर्योधन. विदुर काका? ते काका का? अहो काय त्यांच्याकडे आता सध्या कुठल्या स्थानावर आहेत ते? एका जंगलामध्ये झोपडी बांधली आहे, खायला काही नाहीये, काय देणार तुम्हाला खायला? भगवंत म्हणतात ते मला माहित नाही, पण निमंत्रण मात्र मला मिळालेलं आहे. विदुर काका घाबरले, आता काय करावं? पटदिशी उठले आणि बाजाराकडे पळाले की भगवंत कधीही आपल्या झोपडीकडे जाऊ शकतात, मग त्यांच्याकरता काहीतरी आपण बाजारातनं घेतलं पाहिजे. इकडे सभा मोडली आणि भगवंताने कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता विदुर काकींच्या घरी गेलेले आहेत. काकी आतमध्ये बसलेले आहेत, भगवंताचं स्मरण करत आहेत, नेत्र बंद आहे, हातामध्ये जपमाळे, अंतःकरणामध्ये एकच भाव आहे, भगवंत माझ्या घरी येतील का? भगवंत माझ्या घरी येतील का? हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये दारातून आवाज आला, काकी, ओ काकी, काकी. काकी शब्द ऐकल्याबरोबर हातातली माळा खाली पडली. अरे कुणाचा आवाज आहे? आणि म्हणून धावत बाहेर जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी द्वारकाधीश भगवान उभे आहे. काकीला एवढा आनंद झाला सुचेना काही. भगवंताच्या हाताला पकडलं, या ना प्रभूजी, या आतमध्ये चला. आतमध्ये घेऊन गेले, काय करावं कळेना. एक सतरंजी होती, ती घेतली, खाली टाकली. प्रभू बसा म्हणले याच्यावरती. भगवंत बसले, नाही म्हणले, उठा 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 म्हणले, का ती जागा चांगली नाही. पुन्हा दुसरीकडे टाकली. भगवंत बसले, म्हणले उठा 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 म्हणले, का ती जागा चांगली नाही. 2-4 वेळा इकडली तिकडं. शेवटी काकीने ती सतरंजी आपल्या खाली घेतली, त्याच्यावर बसून घेतलं भगवंत खालीच. जेव्हा प्रेम निर्माण होतं ना, प्रेमाची अवस्थाच अशी आहे की ज्या ठिकाणी उच्च कोटीचं प्रेम निर्माण होतं त्यावेळेस स्वतःचं भान राहत नाही, मी काय करतो आणि कशा करता करतो. भगवंत खाली बसले, काकी त्या सतरंजीवर बसलेले आहेत. भगवंत लहान बाळासारखं पोटावरती हात फिरवतात. काकी खूप भूक लागली, काही आहे का खायला? काकी, अरे तुम्हाला भूक लागली का? लगेच बघा, इथं जवळच एक केळीचं झाड आहे, मीच पाणी देते दररोज त्याला, फार गोड गोड केळी आहेत त्याच्यात, लगेच जाऊन आणते. काकी धावत गेल्या, केळीची केळं काढली त्या ठिकाणी आणि घेऊन आल्या. भगवंताला म्हणतात, प्रभू घ्या, फार गोड आहे. भगवंताचं रूप माधुरी त्या ठिकाणी बघतात आणि बघता बघता प्रसंग असा घडला की केळीची साल्ट काढली आणि केळीचा गर त्या झोपडीच्या बाहेर फेकल्या गेला आणि केळीचं साल्ट भगवंताच्या हातामध्ये, घ्या ना प्रभू घ्या, फार सुंदर आहे, फार गोड केळी आहे. ज्या भक्ताची अशी दशा, त्या भगवंताची काय दशा असेल? ते प्रेम पाहून भगवंत सुद्धा केळीचं साल्ट हातामध्ये घेतात, नेत्रबंद भगवंताचे आहेत आणि भगवंत त्या केळीचं साल्ट खातात आणि म्हणतात, वाह काकी वाह, काय स्वाद आहे, काय स्वाद आहे, काय स्वाद आहे, आहा हा, काय स्वाद आहे, असं म्हणून भगवंत त्या ठिकाणी केळीची साल्ट खातात. काकीने 1 दिलं, 2 दिलं, 3 दिले, भगवंत खातात त्या ठिकाणी. आणि तेवढ्यात विदुर काका बाजारामधून जाऊन लोणी आणलेलं आहे, कारण की कन्हैयाला लोणी जास्त आवडतं ना. काही फळं घेऊन आणले आहेत, मिश्री त्या ठिकाणी घेऊन आणले आहेत आणि आल्याबरोबर आपल्या पत्नीला आवाज दिला, अगं ऐकलं का, बाहेर ये पटकन, इकडे ये. काकी धावत धावत गेल्या, का हो काय म्हणता? हे बघ पटकन झाडून घे, चुलीला कोचरा मारून घे, काहीतरी फळं बिळं आणून ठेव, सुंदर एखादी सतरंजी टाकून ठेव, आता भगवंत येतच असतील, भर सभेमध्ये सांगितलंय मला विदुर काकांच्या घरी जेवायला जायचंय. काकी म्हणत होते त्यांना, अहो थांबा, ते आतमध्ये, पण काका बोलून देतील तेव्हा ना. काका म्हणे, थांब, बोलू नको, माझं ऐकून घे. अहो आओ आओ बिओ म्हणू नको, मी जे सांगतो ते ऐकून घे.
शेवटी काकीने काकांचे हात पकडले. होते केव्हा येऊन बसलेत घरामध्ये. काका आतमध्ये जाऊन पाहतात तर काय भगवंताचे नेत्र बंद आहे. दोन्ही हातामध्ये केळीचे साल्ट आहे. एक कधी ह्या हातातलं खातात तर कधी ह्या हातातलं खातात. वा काकी वा काय स्वाद आहे, वा काकी वा काय स्वाद आहे असं म्हणून भगवंत त्या ठिकाणी खातात. आणि जेव्हा हे विदुर काकांनी बघितलं, प्रभू हे काय करताय तुम्ही, केळीची साल्ट खाली. अगं वेडे तुला कळतं की नाही, देवाला साल्टी खाऊ घातली. हे देवा, अरे राम मला काही कळलंच नाही, मी केळाची साल्ट खाऊ घातली की केळ खाऊ घातलं कळलंच नाही मला, मला माफ करा. शेवटी भगवंताच्या हातातली केळीची साल्ट काढून घेतली आणि भगवंताच्या हातामध्ये सुंदर लोण्याचा गोळा दिला आहे. भगवंताने दोन्ही नेत्र उघडलेले आहे. काय भाग्य आहे त्या विदुर काकींचं. आज आमच्याकडे देवाला खाऊ घालण्यासाठी भरपूर काही आहे, पण देव आमच्याकडे येत नाही. तेवढा भाव आमच्या अंतःकरणामध्ये नाही. लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, पर बिल्ली की तरह हम खिलाते नहीं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, विदुर काकी की तरह हम खिलाते नहीं. देव खाण्यासाठी तयार आहे हो, पण खाऊ घालण्यासाठी आपण तयार आहोत का. विदुर काकींकडे भगवंताला खाऊ घालण्यासाठी पात्र नाही, पात्रता नाही, परंतु भगवंत हे काहीच बघत नाही. शबरी मातेकडे जेव्हा भगवंत गेले ना शबरीकडे, ती शबरा अटकलं, शबरी माता टक लावून त्या रस्त्याकडे बघत होती. पशु पक्ष्यांना विचारत होती, सांगा ना माझा राम कधी येणार आहे. बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे. त्या कावळ्याला ती म्हणते, कागा सांग ना माझा राम कधी येईल, माझ्या या झोपडीला पावन कधी करील. आणि त्या समयी भगवंत येतात. वास्तविक पाहता भगवंत जात पात काहीही बघत नाही. का बघत नाही, तो भावाचा भुकेलेला आहे, तुमच्या भाताचा नाही. तो भावाचा भुकेलेला आहे, तो भाताचा नाही. श्री सुरदासजी फार सुंदर त्याचा भाव व्यक्त करतात. भाव का भूका मैं, भाव ही किसार है, भाव से जो भजे हरि को, भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है. पाव का भूखा हूँ मैं, पाव ही किसार है, पाव का भूखा हूँ मैं, पाव ही किसार है, पाव से जो भजे हरि को, भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है. ओ अन्न धन और वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए. अन्न धन वस्त्र मुझको और कुछ ना चाहिए. ओ आप हो जाओ मेरे बस पूरा ये संसार है. भाव का भूखा हूँ मैं, भाव ही किसार है, भाव से जो भजे हरि को, भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है.
हो भाव बिन सुना पुकारे मैं कभी सुनता नहीं, भाव बिन सुना पुकारे मैं कभी सुनता नहीं। भाव की एक टेर ही करती मुझको लाचार है, करती मुझको लाचार। भाव का भूखा हूँ मैं, भाव एक सार है, भाव से जो भजे हरि को भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है। भगवंत म्हणतात भाव का भूका हो मैं, भात का नाही। तुमच्या घरच्या पंचपक्वानाचा भगवंत भुकेलेला नाही। आज आमच्याकडे सोन्याची ताटं आहेत, चांदीची ताटं आहेत, पात्र आहे पण पात्रता नाही। देवाला खाऊ घालण्यासाठी पात्रता पाहिजे, भाव श्रेष्ठ पाहिजे। भावाशिवाय काहीच नाही। देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयार, तो भावाचा भुकेलेला आहे। आणि अशा विदुर काकांच्या घरी भगवंताने केळाची साल्ट खाल्ली। आणि हेच विदुर काका जेव्हा कळलं की शेवटी महायुद्धच होणार आहे आणि हे युद्ध आपल्या डोळ्याने बघायचं नाही, याकरता विदुर काका तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले। तीर्थयात्रा करत असताना इकडे महायुद्ध झालं, कौरवांचा नाश झाला, पांडव जिंकले, हस्तिनापूरचा राजा श्री युधिष्ठिरजी बनलेले आहे। आणि आता मात्र विदुर काका पुनश्च वापस तीर्थयात्रेवरून निघालेले आहेत। येता येता श्रीधाम वृंदावन या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांची भेट एका भगवत भक्तांबरोबर झाली, ते म्हणजे श्री उद्धवजी। उद्धवांना भेटल्याबरोबर दोन संत जेव्हा एकत्रित येतात ना, दोन भक्त जेव्हा एकत्रित येतात त्या समयी त्यांचा आनंद हा चौगुणी असतो, द्विगुणी असतो, हजारोपटी गुणी असतो। तुम्ही आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आपला कसा आनंद असतो, उगाच भेटलं बाबा, आहे की नाही? तुम्ही आम्ही जेव्हा भेटल्याच्या नंतर संत जेव्हा भेटतात ना, तेव्हा संतांचं भेटणं कसं आहे? 4 मेले 64 खिले 20 रहे कर जोड़, हरिभक्त से भक्त मिले 20 से 7 करोड़। 4 मेले 64 खिले। संत जेव्हा एकमेकांना भेटतात ना, कबीरजी महाराज म्हणतात 4 मिले। 4 कोणते? यांचे 2 त्यांचे 2, 4 डोळे, 4 मिले 64 खिले। आपले दात किती आहे? किती आहे? 32। आपले 32 आणि त्यांचे 32 किती झाले? 64 खिले। संत एकमेकांना पाहून हसतात की नाही, आनंदित होतात। 64 खिले 20 रहे कर जोड। आपल्या हाताला बोटाला किती आहेत बोट? 5 10। हा, आपले 10 आणि त्यांचे 10 किती झाले? 20 रहे कर जोड, हरिभक्त से भक्त मिले 20 से 7 करोड। आता 7 करोड कोणते? आपल्या अंगावरती रोमांच आहेत किती? 3.5 करोड। यांचे 3.5 आणि यांचे 3.5 किती झाले? 7 करोड। अशा प्रकारे संत एकमेकांना भेटतात। पण संत एकमेकांना भेटल्याच्या नंतर घरच्या गप्पा मारतात का? तुझी सुनबाई कशी आणि माझी सुनबाई कशी, अशा गप्पा चालतात का तिथं? हा, तुम्ही कुठला सत्संग केला? तुम्हाला कोणत्या संतांचं दर्शन घडलं? तुम्ही द्वारकेला गेले होते का? तुम्ही जगन्नाथपुरीला गेले होते का? कसं होतं भगवंताचं ते स्वरूप? ह्या चर्चा त्या ठिकाणी चालतात। तुमच्या आमच्या असतात त्या व्यथा आणि संतांच्या एकमेकाविषयी असतात कथा, भगवत चर्चा। आणि ज्या समय या दोघा संतांचं भेट झाली त्यावेळेस विदुर काकांनी प्रश्न केला, उद्धवजी द्वारकेमध्ये सगळं सुख कुशल मंगल आहे ना? भगवंत व्यवस्थित आहेत ना? हे ऐकल्याबरोबर उद्धवांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं। उद्धवजी रडू लागले, कंठ दाटून आला आणि म्हणू लागले, विदुरजी काय सांगू? यदुवंशामध्ये
भगवंताची जी मुलं आहेत एकमेकामध्ये भांडली, त्यांच्या कुळाला श्राप लागला आणि त्या श्राप कारणास्तव संपूर्ण यदुवंश नष्ट झालं आणि भगवंत सुद्धा आपल्या स्वधामाला निघून गेले. आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा विदुरजी घाबरले. का हो, भगवंत जेव्हा स्वधामाला निघून गेले तेव्हा या छोट्याशा भक्ताची आठवण केली का देवाने? त्या समयी विदुर काकांना उद्धवजी म्हणतात, अहो काका काय बोलता? ज्या समयी भगवंत आपल्या निज धामाला निघाले त्या समयी भगवंताने सांगितलं, उद्धवा, जो ज्ञानाचा उपदेश मी तुला करणार आहे तोच उपदेश माझ्या विदुरांना सुद्धा भेटला पाहिजे. आणि त्या समयी त्या ठिकाणी मैत्रेय नावाचे ऋषी आले होते. मैत्रेयांनी तो संवाद आमचा ऐकला आणि मैत्रियांना आदेश भगवंताने दिला की तुमच्याकडे माझे विदुरजी येतील, हेच ज्ञान तुम्ही त्यांना सांगा. आणि म्हणून हे विदुरजी तुम्ही आता हरिद्वारला जा, त्या ठिकाणी मैत्रेय नावाचे ऋषी आहे, ते तुम्हाला हे सगळं ज्ञान सांगतील. त्या ठिकाणी दोघं एकमेकांना भेटलेले आहेत. उद्धवजी वृंदावनामध्ये थांबलेले आहेत आणि विदुरजी हरिद्वारला गेलेले आहेत. त्या ठिकाणी मैत्रेय ऋषींची भेट घडलेली आहे. मैत्रेय ऋषी विदुर काकांचं त्या ठिकाणी वैभव आणि त्यांच्या विषयी महत्व गातात आणि सांगतात, या 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 धर्मराज या. विदुर काका हे साक्षात धर्मराजाचं स्वरूप आहे. मांडव्य ऋषीचा श्राप धर्मराजाला लागला होता. अर्थात यम, आपण ज्यांना म्हणतो ना यमदेवता, यमराज म्हणजे धर्माची मूर्ती आहे. धर्माचं काम त्यांच्या हातामध्ये. कोणी किती पाप केलं त्या पापाप्रमाणे त्यांना दंड द्यावा लागतो, धर्मराज. आणि हेच धर्मराज असणारे यांना मांडव्य ऋषींचा श्राप लागला होता. आणि मांडव्य ऋषींनी सांगितलं, माझ्या कुठल्याही प्रकारचा अपराध नसताना तुम्ही मला सुळावर चढवलं, याकरता मी तुम्हाला 3 श्राप देतो. तुमचा जन्म 3 ठिकाणी होईल. पहिला जन्म सांगितला, तुमचा जन्म ज्या ठिकाणी तुमच्या पित्याचा नाव कधी घेतल्या जाणार नाही. अर्थात धर्मराज युधिष्ठिर पांडवातले जे पहिले आहेत ना, हे धर्मराजाचा अवतार आहे. दुसरा त्या ठिकाणी श्राप दिला, तुम्ही दासी पुत्र त्या ठिकाणी होताल. म्हणून विदुर काका जे दासीच्या मुलाच्या रूपाने जन्माला आले, हेच धर्मराजाचा दुसरा अवतार आहे. आणि तिसरा श्राप दिला की तुम्ही माझ्या बरोबर एक दंडित कार्य केलेलं आहे की ज्याचा अपराध मी केला नव्हता. मी अज्ञानित होतो, तरी सुद्धा मला तुम्ही दंड दिला. आणि याकरता मी तुम्हाला एक श्राप देतो की तुम्ही भिल्ल या जातीमध्ये जन्माला या. श्री शुकदेवजी राजा परीक्षितला सांगतात, राजन, मैत्रेय ऋषी विदुर काकांना पाहून त्यांची महती गातात, तुम्ही साक्षात धर्मराज स्वरूप आहात. आणि भगवंताने निजधामाला जाते समय तुमची आठवण काढली होती. जे ज्ञान मला सांगितलं तेच ज्ञान मी तुम्हाला सांगणार. एकदा प्रेमाने राधे 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 राधे.